नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सचिव डॉक्टर अनुपकुमार यादव यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली। या चर्चेदरम्यान भरपूर अशा मागण्या याच्यामध्ये मांडण्यात आल्या। त्या संदर्भात महत्त्वपूर्ण हा निर्णय आपल्या हाती आलेला आहे। आपल्यातीलच एक सेविका ताई तिथं मंत्रालयामध्ये जाऊन पोहोचली, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। संघटनेमध्ये आपल्यासारख्या ताईंची अत्यंत गरज आहे। आपल्यातील ताई मंत्रालयामध्ये जाऊन आपल्या समस्या मांडणे हे किती महत्त्वाचं उदाहरण आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। तर बघा ताईंनो, काय घटना घडलेली आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया। 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता डॉक्टर अनुपकुमार यादव, सचिव महिला व बालविकास विभाग तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाने आणि अंगणवाडी सेविका जयश्री वाबळे यांनी निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। या चर्चेदरम्यान अंगणवाडी सेविका मदतनीसांचे भरपूर असे प्रश्न सुटलेले आहेत। तर ते प्रश्न कोणते हे आपण थोडक्यात जाणून घ्या। बघा, मध्यवर्ती सरकारच्या, बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्राचं मानधन अडकलेलं आहे। अंगणवाडी सेविकांना या फारेसमध्ये अडचण येत आहे। अंगणवाडी सेविकांना 1 महिना उन्हाळी सुट्टी हवी आहे। या सर्व मागण्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली आहे। त्यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सेविका ताईंना, मदतनीस ताईंना एकच विनंती असणार आहे की जास्तीत जास्त सेविका ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तर बघा, काय घटना घडलेली आहे। बघा, 1 नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकता। मध्यवर्ती सरकारच्या पातळीवर स्पर्श प्रणालीचे काम पूर्ण झाले असून मानधन मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। त्यामुळे येत्या 8 दिवसात थकीत मानधन अदा करण्यात येईल अशी माहिती डॉक्टर सचिव अनुपकुमार यादव यांनी दिलेली आहे। 2 नंबरचा ऑप्शन बघा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी, ज्याला उपदान म्हणतात, ते देण्याबाबत प्रस्ताव तयार असून मंत्रिमंडळाची मान्यता तातडीने घेण्यात येईल अशी माहिती आपल्यासमोर आली आहे। 3 नंबरचा ऑप्शन बघा, एफआरएस प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। तसेच पर्यवेक्षकांच्या म्हणजे सुपरवायझर पदांच्या भरतीबाबत माननीय मंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण माहिती यांनी दिलेली आहे। 4 नंबरचा ऑप्शन बघा, जो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। उन्हाळा आता सुरू झालेला आहे। महिन्याच्या उन्हाळी सुट्टी म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीसांना 1 महिना उन्हाळी सुट्टी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं या चर्चेत सांगण्यात आलेलं आहे। या व इतर महत्त्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। सदर चर्चेत समन्वय समितीचे निमंत्रक श्री युवराज बैसाने, श्रीमती जयश्री वाबळे, अमोल बैसाने यांनी भागीदारी केली असे संजय मापले, रामकृष्ण बी पाटील, संगीता गागरे, चंदा नवले, सत्यभामा रंगारी, राजू पाटील, वकील पाटील यांनी कळवलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो। उन्हाळा सुरू झालेला आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंगणवाडी इतर सर्व ठिकाणी बघा, ज्या काही शाळा महाविद्यालय आहेत त्यांना सर्वांना सुट्टी असते, परंतु अंगणवाडी केंद्र हे असं केंद्र आहे की जे नेहमीच चालू असतं। त्यांना भरपूर सुट्ट्या आहेत, अंगणवाडीला कमी सुट्ट्या आहेत, तरी देखील अंगणवाडी सेविका मदतनीस काम करतायत। परंतु उन्हाळी सुट्टी जरी अंगणवाडी सेविका मदतनीसांना संपूर्ण 1 महिनाभर मिळावे, सरकारच्या आदेशानुसार 300 दिवस बालकांना आहार वाटप करणे हे गरजेचं आहे, ही गोष्ट मान्य आहे। परंतु त्या कालावधीचा आपण मुलांना कोरडा शिधा देखील देऊ शकतोय, हा पर्याय देखील इथं महत्त्वाचा आहे। महत्त्वपूर्ण हा जो आपला महत्त्वाचा मुद्दा होता तो डॉक्टर सचिव महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपकुमार यादव यांच्यासमोर मांडण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच येत्या उन्हाळ्यामध्ये, म्हणजे आता उन्हाळा सुरूच झालेला आहे, परंतु मे महिन्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी नक्कीच आपल्यासाठी आनंदाची बातमी समोर येईल अशी माहिती आपल्या समोर आली आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे त्यांना जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।